खेळायचं का? यानेच खेळायचं. असं नेम करायचा, मारायचा. त्या स्पर्धेसाठी चालू होय. लक्ष असू द्या. अरे पप्पाचा डायलॉग. कसं वाटलं नाश्ता? कसा वाटला तुला? एकदम मस्त आहे बघा पिला. 25 रुपयाला वडापाव. 25 रुपयाला एक वडापाव. हा ना, एवढे महाग वडापाव राव. आता टर्न आलाय बघ, टर्न आलाय. टन आलाय, थोडं हे कर. थोडं वळडू देतात. हा फिरले समृद्धीला काही विषय नाही. समृद्धीला निवांत समृद्धीला काय नाही, समृद्धी सरळ आहे एकदम. इथं काय G20चं काय होतं काय? G20चं सिमेंट चालतं ना G20 नागपूरला. हो बापरे. ते पुण्यात आणि नंतर नागपूरला चालतं ना. पुण्यापेक्षा इकडं भारी केलं होतं G20ला. कसलं दिसतंय ना भारी. मग कसलं लोक आहे यार. ब्रिज इकडे G20 ते काय मोर लावलेत काय ना, चांगली सजावट केलेली. कप आहेत पाण्यासाठी, हे चहासाठी, कॉफीसाठी. त्यानंतर हे काय काय डेली क्रीम पण आहे. रॉयल आसाम काय माहिती भाऊ वेगवेगळं. आणि कॉफीचे पॅकेट आणि हे आपलं कॉफी वगैरे करायला मशीन आहे. अशी सोय आहे. इकडं कपाट आहे. कपाटात काय ठेवण्यासारखं आहे. चला आपली बॅग तर देऊ ठेवून. आपलं असं आहे ना, ठेवली तर उद्या सापडायची नाही बॅग. नक्की काय कुठं ठेवलं होतं तेच माहिती. नमस्कार मित्रांनो. चला, तुम्ही पाहिलं सकाळी आपण सोलापूरला होतो. सोलापूरवरून आता इकडं पुण्यात आलो. आणि आता दुपारचे वाजलेत बघा. नेहमीप्रमाणे तुम्हाला दाखवतो. दुपारचे वाजलेत 3:30 पावणे 4 झालेत. आणि आत्ता निघालो आपण नागपूरला. यस, सकाळपासून प्रवास चालू आहे. 9 वाजता इथं पोहोचलो आहे. थोडी कामं होती ती केली आणि आता निघालो नागपूरला. स्पर्धा आहे, शूटिंगची स्पर्धा आहे. कोणाची काय ते तुम्हाला कळेलच. त्यासाठी जायचं आहे. मग त्यामुळे फिरणं पण होईल आपलं. मग त्यामुळं चाललो आहे आता. चलो. शाबाश. चांगलं जमतंय का? अरे पिशव्या ठेवायच्या का माणसं? तुम्ही बसायचं तिथं होय. हा आले पर 4 धामला चालले नाही चालले. हा मग हे काय कसा वाजलाय डायरेक्ट. मग आहे 8 वाजता उरकून बसलेलो मी. हा ना, मग आहे हो. स्पर्धक तुमच्यामुळे जायचंय. चला नमस्कार. उरकलंय ना? उरकलंय. मग खेळायचं का? यानेच खेळायचं. असं नेम करायचा, मारायचा. त्या स्पर्धेसाठी चालू होय. आपली भर घेतलं तो. हे बघ, बघून घे. सगळे डॉक्युमेंट तिथं एंट्री करायला ना आधीचे. लक्ष असू द्या. अरे पप्पाचा डायलॉग. भाऊ कुठे गेले? हो जाऊ का? हॅपी जर्नी. चला. पंक्चरवाले. नको एवढं काम करू. अरे आहे तो माणूस आहे, तो करीन. राहू दे. हा 32 सर या आत. सर लय काळजी करतात राव. काय करणार हातात गाडी दिली. मग काय विषय मग काळजी करणं भाग आहे होय. अप्पाचा विषय. क्रूज कंट्रोलला काय म्हणते त्याला? क्रूज प्लस ॲडस. पण नेमकं टर्निंग नाही. टर्निंगला दिसलं असतं ना हल्लेली गाडी. टार्झन. टार्झन. मग आता आलं ना, टर्न आलं ना. लो मोड. हे काय आलं बाबा. बरं ठेवतो. आता टर्न आलाय बघ, टर्न आलाय. टर्न आलाय, थोडं हे कर. थोडं वळडू देतात. हा फिरले. समृद्धीला काही विषय नाही. समृद्धीला निवांत समृद्धीला काय नाही, समृद्धी सरळ आहे एकदम. तुला असं टर्न पण नाही दिसणार. लांब पर्यंत फक्त सरळ रस्ता दिसतो. काय हाय.
पहिला स्टॉप लगेच आकाश. काय सांग ना काय आहे ते? टोस्ट. आई शपथ. बाई एकच चहा सांगितलं होतं यांनी, 4 चहा आणले. दिलं आपल्याला. यायला आपलं चुकलं काय? तुझं त्यांनी बरोबर आणलं. माझं बी चुकलं. आईला कुठलं डेंजर दिसतंय ते. हे? उचलेन बरं का, वरती उचलत ते. चावण लय गर्दी आहे ना. कसं वाटलं नाश्ता, कसा वाटला तुला? एकदम मस्त आहे बघा पिला. 25 रुपयाला वडापाव. 25 रुपयाला एक वडापाव. हा ना, एवढे महाग वडापाव राव. डेंजर काम आहे. ए डायरेक्ट हत्तीच्या सोंडात घालशील, गाडी देऊ नको. हत्तीच्या एवढा हाल तर बी बंद व्हायचा कायमचा. बळच का ना हलवतोय देऊ. चला नगरचं नाही, खेडचं आकाश हॉटेल नाश्त्याला थांबलो होतं. झालाय नाश्ता बिष्टा. आता पुढचा प्रवास. बाय 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 बाय. आता तुम्ही निवांत चालले वळव गाडी. चल मी कसं बसू? भारी दिसतोय ना. हा ना. कोणतं गाव विशाल आहे? भेट नंदिनीचं मावशीचं गाव आहे. हे का सख्खी मावशी? नाही सक्की मावस ना मम्मी. तुलाच कळलं. मावस आणि मावशी. हे बघा आता आलोय समृद्धी महामार्गाच्या इथं. इकडे बघा इथून समृद्धी महामार्ग चालू होईल आणि आम्ही आलो इकडे जेवायला, प्युअर व्हेज खायला. चला जाऊया, जेवण वगैरे करूया आणि पुढचा प्रवास. कारण समृद्धी महामार्ग तुम्हाला माहिती आहे काय भेटत नाही जेवायला, त्याच्यामुळे इथंच जेवून घ्यायचं आणि मग चालायचं. कशी गर्दी जेवायला सिन्नरमध्ये सगळी इथं जेवतात आणि इथून पुढे हायवेला लागतात समृद्धी महामार्गाला, त्याच्यामुळे इकडे गर्दी झाली सगळी. हा ना. जेवण वगैरे झालंय सगळं आता इथं. खरं तर गाडी कुठं? गाडी याला चार्जिंग पॉईंट पण आहे राव इकडे, मग नादच नाही. तर सिन्नरकडून आपण आलो नाही, सिन्नरमध्येच आहे ॲक्च्युली हे. जिथं समृद्धी चालू होतो ना तिथून थोडं पुढं यायचं, युटर्न मारायचा आणि इकडं प्युअर व्हेज आहे पण हॉटेल राजेश म्हणून आहे. बघा ना गर्दी कसली आहे. युटर्न मारून यायला लागतं. मग ह्या साईडने तुम्हाला समृद्धी जॉईन करायला लागतो. आणि तुम्ही तिकडून सरळ गेले तर परत जेवायला काही नाही आहे आणि समृद्धीला पण काही नाही जेवायला, त्याच्यामुळे तुम्हाला इकडेच यायला लागणार. इथं जेवण करायचं आणि मग समृद्धी क्रॉस करायचं. ठीक आहे, तेच त्याच्यामुळे थांबलो होतो जेवायला. आता झालंय जेवण बिवण. हे काय पाण्याच्या बाटल्या बी घेतल्यात प्यायला. झालं का जेवण? झालं जेवण चांगलं होतं ना. छान होतं, खूप छान होतं. हा ना, प्युअर व्हेज हॉटेल. व्हेज खाऊन कसं वाटलं? मस्त वाटलं. ना. हे बघा चार्जिंग पॉईंट पण आहे. हे बघा यांच्या गाडीत. अरे त्या गाडीला टीव्ही तसा विंडसर गाडीला चार्जिंग पॉईंट पण आहे. मग तुम्ही जेवण करूच तर हे करू शकता चार्जिंग. बाय बाय, गाडीत बसा. चला लई लांब जायचं अजून. बोल ना. हलकी सी बारिश मग आता समृद्धी हवेला आहे. आणि आपण जे अरे समृद्धी करू. समृद्धी से मिलने जा रहे वही देखो. समृद्धी महामार्ग को हो. कोणती? आता आपण चालू झालोय आता कुठं? समृद्धीचा टोल नाका इन करतोय ना आपण. माझ्या आयुष्याची समृद्धी मार्गावरची पहिली ट्रिप. पहिली ना. शुभारंभ तुमचा. आता नारे पोरा मोठा. तुमचा प्रवास समृद्धीकडे जाणार आहे. आता तुमचं आयुष्य समृद्धीच्या दिशेने. नाही तुझं लग्न ठरलं ना तिथून पुढं अरे हो किसकी आण. करा इन करा. चला झालं की? आहे गाडी आउट झाली, बंद झाली. चला आता नुसतं बांग बुंग ऐक. हळू आहे, हळू. आता मग करू नको हं? हा ना, आताच नको बांग बुंग. हृदय सम्राट नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. हा मार्ग. त्याच रोडनी सीधा नागपूर. आता काय डायरेक्ट नागपूरच आहे ना. आता काय नागपूरकडे कुच करत असताना हा नागपूरकडे हा डायरेक्ट नागपूरला संपतो. मध्ये आधी कुठे वळणच नाही. आता मग काय? औरंगाबादला एक्झिट आहे, कोपरगावला आहे. एक्झिट आहे, वळण नाहीये. हा.
त्याची क्रूज कंट्रोलला गाडी टाकली, अरे 2-2 कनेक्ट झालं. आपोआप गाडीचं स्पीड आहे ना कमी झालाय. हे बघ किती 63, 62, 61 आपोआप झाला विशाल. आपोआप. भारी गाडी आहे खरी. मग क्रूज कंट्रोल टेक्नॉलॉजी. जवळ समृद्धी महामार्गावर आपण 50-60 किलोमीटर आलो असेल. काय अनुभव आहे, काय म्हणला तू? रस्ते असे वर खाली झाले, रस्ता असा खड्डे गाडी अशी वर खाली होती. वर खाली होते ना. आता बघ, आता बघ हा ते खड्डे वगैरे असं धप्पे खाली. बरोबर, वर खाली मी ऐकलं होतं गाडी समृद्धी महामार्गावरती आहे ना, हा. पोटातलं पाणी पण नाही आलं. म्हणजे आग खालतोय रे समोरच्या स्पीड मध्येच. मग मिक्स होतंय सगळं, पोट पाण्यात सगळं ते. मग असं ते वडा काय दालचिनी. दाल की नाही, मग त्या आधी आपण काय खाल्लं, टोस्ट काय ते टोस्ट बटर, टोस्ट बटर ते सगळं सँडविच, उडीद साबुदाणा वडा, चहा, आता दाल खिचडी मिक्स होते सगळं ना. सगळं मिक्स झालंय इथं. चालायचं आता काय करणार, तेवढं मनावर घेतलं पाहिजे. रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. बरोबर. असं खाली वर होती रे गाडी, आता बघ कशी झाली. कसला मोठा ज्वाला बसलाय. मग झाला बसतो असा. मग गाडी एक तर असते 120, 100-120च्या स्पीडनी. त्यात असं म्हणलं हो माझ्या मग गाडी क्रूज मारून टाकायची, मोठीच पट्ट्या गायब झाल्या, तर गाडी वाकडी तिकडे पण आपली नाही. क्रूज गायब झाले. बरोबर ना. गाडा सिस्टम कसं काम करणार इथं. मग काय तर व्यथा आहे का आपल्या ड्रायव्हरची? खरंच व्यथा आहे आणि जेन्युअन प्रॉब्लेम आहे. सरकारला विनंती आहे. डायरेक्ट असं केलं. अरे हे काय केलंय बाबा, एक तर गाड्या जोरात स्पीड नाही आहेत. काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अंडर कन्स्ट्रक्शन लेवल करतात. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागले तिथं. सिमेंट तर रस्ते करून फायदा काय, आपण टॅक्स व्हायला जातोय ना. हिशोब तू टॅक्स पेअर आहे काय? मग 200 रुपये टॅक्स कटत होतो, प्रोफेशनल टॅक्स. हा का? मग बापरे. एवढं जीएसटी भरतो आपण कोणती गोष्ट खरेदी करताना. मग सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. जन आक्रोश आंदोलन. अरे ही गाडी घेताना गाडीची किंमत किती आहे माहिती आहे का? किती? 100 रुपये किती चेक करा गाडीची. आणि त्याच्यावर टॅक्स किती भरतो रोड आपण? टॅक्स किती भरतो? 2-2.5 लाख रोड टॅक्स भरतो आपण गाडीवर. रोड टॅक्स बरोबर. मग नीट करायला पाहिजे का नाही? जाऊ दे, आपला ब्लॉग सिरियस झालाय जरा हा. मग काय म्हणणं आहे तुमचं अजून काय व्यथा आहे तुमची सांगा, आपण सगळी सरकारपर्यंत पोहोचू. आमची ॲडा सिस्टीम पटण्यावरती काम करते. हा त्यामुळे पट्ट्यांवर. पट्ट्या गायब झाल्या. ॲडा सिस्टीम वाकडी तिकडे गाडी पळत ना आमची. मग काय तर अवघड होईल ना. ॲडा रस्ते बारवाशेवरती आपण राहायचो. हा बरोबर आहे तुमचं बी, करायला पाहिजे. भयानक पाऊस. अति प्रचंड वेगाने पाऊस आलेला आहे इकडे समृद्धी महामार्गावरती. खूप म्हणजे खूपच भयंकर, बघू शकता. 70वर आला आता. 70वर आलाय, आवाज पण ऐकू शकतो. लय भयंकर पाऊस चालू झालाय. जपून घ्या गाडी शेट. काही दिसत नाही, तुला बरं दिसतंय. एवढा झपाटलेला पाऊस आलाय आणि आपोआप आली ना. वैजापूरला एक्झिट आहे 12 किलोमीटरला. आपल्याला नाही जायचं, आपल्याला डायरेक्ट नागपूर गाठायचं. हिवाळ्यात पाऊस चालू आहे. हिवसाळा चालू झालाय. काय म्हणायचं, उन्हाळा बेकार. कसला पाऊस चाललाय देऊ. रेस्ट अँड एरियस 2 किलोमीटरला जाऊन रेस्ट करू शकतो आपण. भयंकर अति प्रचंड वेगाने पाऊस. हे दिसतंय का तुला खरं? ॲक्च्युली शूट काय घ्यायचं होतं की मध्ये जी झाडं आहेत ना ती अखेर रस्त्यावरती आली होती, वाढलेत ती. वाढलेली. हां बघा, आता हे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याला चापकीने चापराक बसू शकते आहे ना. हो. मग ती कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे. डागडुजीचं काम दिलं पाहिजे कोणाला तरी. कॉन्ट्रॅक्ट देता का आम्हाला? आम्ही घेतो टेंडर बाई. लगेच आम्ही चालू करतो. तसं समृद्धी महामार्ग लय चांगला आहे, मान्य आहे होय. काही चूक आहे बघा. आता गाडी एक रस्त्याची लेवलिंग नाही आहे, ही झाडं मध्ये आल्यात. गाडी असते 100-120च्या स्पीडने, काय बिघडू शकतं होय. त्यामुळं आणि कमळ मात्र चांगली लावलेत भाजपवाल्यांनी. ते पाट्या मस्त लावल्यात. काय इम्प्लिमेंट ऑन रोड, इम्पेशंट ऑन रोड, पेशंट इन हॉस्पिटल. ठीक आहे, ओके, टाटा, बाय बाय. चल झोपा आता, गुड नाईट. नाका लय वेळ व्हिडिओ बघू, डोळे दुखत्यान. रात्रीचे 1:30 वाजलेत. कुठं आलोय आपण?
माहीत नाही. आपण समृद्धी रोडवरती 200 किलोमीटर अलीकडे 200 किलोमीटर अलीकडे बघा पंपावर सगळ्या गाड्या थांबल्यात मुक्कामाला झोपायला. थंडी वाजते गाईज लय थंडी वाजते लय. मग चहा पुढं भेटन ना. भरपूर गाड्या थांबल्या तिथं मुक्कामाला झोपायला आराम करायला. आपण बी थांबलो होतो. तुम्ही बी झोपून घ्या. तुम्ही बी झोपून घ्या. व्लॉग बघू नका झोपा. नाही स्वेटर आणायचं का रेनकोट आणायचं काय करायचं नक्की. पाऊस येतोय काय कळना. नाही एवढं चहा बी काय. काही नाही. आशा भंग हो गई. अपेक्षा भंग. अपेक्षा भंग. ते जे काय आहे ते. सगळे टेम्पो बिम्पो कसे झोपायला. आपल्याला जायला हा, मग एक गाडी जाते फिर मिलेंगे चलते चलते. हम मेरा ही बिहार की कुठे अजून दुसऱ्या गाड्यांच्या मागे लय पारे पाट्या असतात राव. पंजाबवाल्यांचे हा, असल्या गाड्यांच्या मागे लेट पाट्या असतात. काय पण लिहिलेलं असतं बारी पंजाबच्या बारी. गाडीच्या मागले पंजाबच्या गाडीच्या एक दिवस अख्खा घालवायचा आपल्याला त्यासाठी. का असं बघायला नाही नाही नंतर निवांत फक्त बघायचं काय काय लिहितात काय सुविचार असतो. त्या पद्धतीने समृद्धी महामार्ग संपत आलेला आहे. समृद्धी ओके. आपण थांब ना किती वाजता चालू केलं होतं आपण 10 वाजता. आता 10 वाजता आपण सिन्नरमधून चालू केलं होतं बरोबर. आता वाजले 3 आणि टोटल किलोमीटर होतं 600 म्हणजे 5 तासात सगळं कव्हर करून आपण आता आलोय नागपूरमध्ये. हे बघा इथं महामार्ग ठिकाणी संपतोय. संपतोय. इथं आता झाला मोठा प्रवास झाला. हे बघा कमळ कुठे गेले हा दिसले का कमळ लावलेले आहेत भाजपवाल्यांनी. आणि आता फायनल टोल नाका आलाय पोहोचले. 600 किलोमीटर 5 तासात कव्हर होते म्हणलं लय चांगला रस्ता आहे. मग मागचे पण जरा क्लिप्स बघा गाईज. कोणत्या झाडं बिड येत होती मध्ये गाईज. तेच ना ते कटिंगचं आम्ही सांगितले तेवढं लक्ष द्या. कटिंग लेवलिंग लेवलिंग हा ना. बाकी सगळं चांगलं आहे. तेवढंच फक्त बघा. अशा पद्धतीने आपला प्रवास सुखकर झालेला आहे. समृद्धी महामार्ग संपलेला. अजून आपल्याला 30 किलोमीटर जायचंय. अजून हा आपलं जे लोकेशन आहे ते अजून 32 किलोमीटर आहे. तिथं पोहोचायचं आहे. मला वाटतं काकडा सुरू होईना ना आपण झोपायला जातो. मग काय अजून नाही म्हटलं तरी पेटी आणली का पेटी घेऊन जा कुठेतरी तू वाजवायला. पेटी घेऊन. नागपूरची मेट्रो फेमस आहे ना त्याच्यामुळं. बघा नागपूरची मेट्रो एअरपोर्ट सगळं एकाच लाईनीत आहे. तर पुढून लेफ्ट आहे आपल्याला पुढं. इथं काय G20चं काय होतं काय G20 सिमेंट चालतं ना ते G20. नागपूरला. हो बापरे. ते पुण्यात आणि नंतर नागपूरला चालतं ना. पुण्यापेक्षा इकडं वारी केलं होतं G20ला. कसलं दिसतंय ना भारी. मग कसलं लुक आहे यार. ब्रिज इकडे G20 ते काय मोर लावलेत काय ना चांगली सजावट केलेली. पहाटेचे 3 वाजले आम्हाला इकडं हॉटेलवर येईपर्यंत. फायनली इकडे हॉटेल सापडले. हे बघा बाहेरून असं आहे आतून पण एक नंबर आहे. बघून आलो आहे आम्ही आता गाडी लावली की आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम टूर देतो मी. बघूया कसं आहे हॉटेल तुम्हाला सांगतो. एक नंबर आहे. 2-3 बाकीचे बघितले पण ते काय आवडले नाही आपल्याला. हेच आहे. नाव काय आहे या हॉटेलचं तुम्हीच बघा. मेडियन इन हॉटेलचं नाव आहे. हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही आणि ना फॉर्म भरायला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पर कंपनी नेम डेजिग्नेशन सगळं आहे. आमचं काहीच नाही तसं. डेट ऑफ अरायवल नेशन काय नाही. डेट ऑफ अरायवल काय नाही. मेल आय डी नको मेल पाठवतो. नंबर 7030 ते ब्लर करून नंबर 2-3 किलो बहीण कॉलमध्ये ठेवलं एक्सपायरी डेट. आम्हालाच नाही माहिती काय दाबा आता. GSA सिग्नेचर हे कोणाचं असते तुमचं आहे का. कोणतं गाव आहे तुमचं. अकोला आहे. झालं ना थँक्यू. पैसे आता भरायचे का. पैसे नंतर नंतर काय. नक्की काय करू आम्ही तर काय करू. आम्हाला 306 नंबर भेटलाय. ऑडीचा टेबल भेटलाय. आम्हाला 305
दिलाय. थांब 305. हा तुम्ही इकडे आम्ही पलीकडे. उघडलं तर बघ नाही तर झोपा बाहेरच. मग मग काय द्यायचे उघड 4 तासासाठी पैसे दिले आपण. दिले ऑलरेडी. चला गुड नाईट. अरे यार काय वाजते. हे बघा गाईज ही आपली रूम आहे आजच्या दिवसांसाठी. विशाल सर नमस्कार. आलो आहे आता रूममध्ये. पहिले ना आता झोपायचं आहे. तुम्हाला मी पटक्यास रूम टूर देतो. हे बघा असा काय बेड आहे. इकडं चेअर, हे टी व्ही वगैरे. आणि काय हे बघा इथून असा बाहेरचा व्ह्यू आहे. आपण तिकडं गाडी पार्क केलेली आहे खाली अशी त्या साईडला. आणि हे बघा AC BC. काय झालं काय नाही तुझं. अरे ते नंदिनी त्यांनी घेतले असेल. आणि ह्याच्यात काय ते बी दाखवतो. हे बघा आंघोळीला मस्तपैकी टॉयलेट बाथरूम आहे. कप आहेत पाण्यासाठी, हे चहासाठी कॉफीसाठी. त्यानंतर हे काय काय आहे डेली क्रीम पण आहे. रॉयल आसाम काय काय माहिती भाऊ वेगवेगळं. आणि कॉफीचे पॅकेट आणि हे आपलं कॉफी वगैरे करायला मशीन आहे. अशी सोय आहे. इकडं कपाट बिपाट आहे. कपाटात काय ठेवण्यासारखं आहे. चला आपली बॅग तर देऊ ठेवून. आपलं असं आहे ना ठेवली तर उद्या सापडायची नाही बॅग. नक्की काय कुठं ठेवलं होतं तेच नाही. लाईट लईच कमी आहे रे. हा ना. आता कसं बरं रूम जागमागट वाटते बघा बरं. इकडे मिरर दिला आहे मस्तपैकी. आणि पहिली कॉफी करून प्यायची राहू कारण काय झालं लईच दमल्यासारखं झालं. मस्त सोय. तेच लई झोप लागली. पहाटेची 3 वाजत आले. 3-3:30 वाजलेत. त्याच्यामुळे आता मस्तपैकी झोपायचं. बाकीचं सकाळी बघू आता काय ते उठल्यावरती नियोजन. मस्तपैकी एवढा प्रवास करून एकट्याने गाडी आणली राव. पण एवढं एक नवल आहे आपल्या इथं. विशालने एकट्याने गाडी आणली इथपर्यंत. त्याचा सत्कार करायला पाहिजे. थांबा आल्यावर सत्कार करू आपण त्याचा.